प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अर्जंट सूचना। तुम्ही जर ही 2 कामे पूर्ण केली तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। कारण महाराष्ट्रातील महिलांसाठी ही योजना सक्षमीकरणाच्या दिशेने अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे। बहिणींनो, तुम्हाला तर माहितीच आहे, सप्टेंबर महिन्याचा निधी वितरणास सुरुवात झालेली आहे। म्हणूनच बहिणींनो, तुमचे बँक खाते तपासा, कारण लवकरच योजनेतील सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला आहे। आणि पुढील हप्ते मिळण्यासाठी केवायसी ची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। बहिणींनो, सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला 10 ऑक्टोबर पासून जमा करण्यात येत आहे। परंतु लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींचे बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले आहे त्याच बहिणींच्या खात्यात लवकर पैसे जमा होत आहे। आणि बहिणींनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं होतं, तुम्हाला 2 कामे पूर्ण करावी लागणार। त्यातलं पहिलं काम म्हणजे तुम्हाला अर्जंट केवायसी करावी लागणार आहे। आणि या योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलेचे नाव रेशन कार्डामध्ये असणे आवश्यक आहे। बहिणींनो, तुम्ही जर ही 2 कामे पूर्ण केली तर तुमचा हप्ता थांबणार नाही। आता लाडक्या बहिणींची केवायसी ची चिंता संपली म्हणजेच काय तर बहिणींनो, बघा, राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अतिवृष्टी आणि पूरस्थिती तसेच योजनेच्या पोर्टलवर आलेल्या OTP आणि तांत्रिक अडचणींमुळे बहिणींना केवायसी करता आली नाहीये। या अडचणींमुळे शासनाने आता मुदतवाढ दिलेली आहे। बहिणींनो, तुम्हाला आता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। आतापर्यंत बऱ्याचशा लाडक्या बहिणींची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। ज्या राहिलेल्या बहिणी असतील त्यांनी पटकन केवायसी करा, म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत। आणि आता बहिणींसाठी आनंदाची बातमी सुद्धा आहे, आणि ती म्हणजेच बहिणींच्या बँक खात्यामध्ये थकीत असलेले 6,000 रुपयाची रक्कम जमा करण्यात आलेली आहे। पण ही रक्कम कोणत्या बहिणींना मिळणार आहे ते पण बघा। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी जून महिन्यापासून हप्त्यासाठी पात्र असूनही विविध कारणांमुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नव्हती, त्यांना ही रक्कम मिळणार आहे। म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहे त्या लाडक्या बहिणींना 6,000 रुपये मिळणार आहे। विनाकारण अपात्र ठरलेल्या आणि हप्त्यांपासून वंचित राहिलेल्या बहिणींसाठी हा मोठा दिलासा आहे। आणि बहिणींनो, लक्षात घ्या, जर तुम्ही योजनेसाठी पात्र असून तुम्हाला हे थकीत 6,000 रुपये मिळत नसतील तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम तत्काळ पूर्ण करावे लागणार। ते म्हणजे ज्या बहिणी विनाकारण अपात्र ठरलेल्या होत्या आणि त्यांना अजूनही थकीत रक्कम मिळालेली नाही, त्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या पात्रतेची सत्यता उघड होते आणि तुम्हाला थकीत रक्कम आणि पुढील हप्ते नियमितपणे मिळण्यास सुरुवात होते। आणि बहिणींनो, तुम्ही जर विनाकारण अपात्र ठरला असाल आणि तुम्हाला थकीत 6,000 रुपये हवे असतील तर लवकरात लवकर केवायसी पूर्ण करा। यामुळे तुमची पात्रता निश्चित होते आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घेणे सोपे होते। आणि बहिणींनो, ही महत्त्वाची बातमी आपल्या सर्व बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।